नमस्कार, जय महाराष्ट्र. बऱ्याच महिलांचा मला असा प्रश्न आलेला आहे, की ताई आमच्याकडं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ती ई-के-वाय-सी करायची आहे. त्याच्यासाठी जे त्यांनी आधार कार्ड सांगितलेलं आहे, सेकंड आधार कार्ड म्हणजेच मिस्टरांचं किंवा तुमच्या वडिलांचं जे काही आधार कार्ड त्यांनी सांगितलंय, त्याच आधार कार्डच्या मोबाईल नंबरला जो लिंक मोबाईल नंबर असेल त्याच्यावर ते ओ-टी-पी येणार आहे. तर सेकंड आधार कार्ड आणि सेकंड ओ-टी-पी आमच्याकडे ऑप्शनच नाही ताई. म्हणजे बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई माझे मिस्टर हयात नाहीत किंवा माझे वडील पण हयात नाहीत, आम्ही विभक्त राहतोय, आम्ही कुठलं आधार कार्ड द्यायचं? कारण आमच्याकडं दुसऱ्या आधार कार्डचं ऑप्शनच नाही. तर अशा सर्व महिलांना सांगतेय, थांबा, लगेच ई-के-वाय-सी करू नका, कुठल्याही चुका करू नका आणि कुठलेही डॉक्युमेंट विनाकारण अपलोड करू नका. जर तुम्ही असं काही केलं तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो. आपण ह्याच्यावर सरकारकडे काहीतरी ऑप्शन देण्यात यावं असं मागणी केलेली आहे. सरकारकडून काहीतरी आपल्याला अपडेट येईल आणि सरकारने खरंच हे सेकंड म्हणजे दुसरं आधार कार्डचं जे ऑप्शन ठेवलं ई-के-वाय-सीसाठी त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं तरी ऑप्शन द्यावं. कारण बऱ्याच महिलांकडं दुसरं आधार कार्डच ऑप्शन नाहीये. त्यामुळं सरकारने याच्यावर थोडीशी माहिती दिली पाहिजे आपल्याला, की काय केलं पाहिजे. नक्कीच खाली लिंक दिली आहे, तोही व्हिडिओ पहा. त्याच्यातही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.